भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष अजय बंगा. अजय बंगा. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? भारताचे परराष्ट्र सचिव कोण? विक्रम मिस्री. विक्रम मिस्री. वय तुला वाचता नाही का तुम्ही? वय घ्या ना. अच्छा, हे तू लिहून घेतले का? ठीक आहे, आपण आता ते आपलं चालू करू. हा, परराष्ट्र सचिव. चला लक्ष द्या. हा, त्याच्यात आपण येणार आहे नियुक्त्या. नियुक्त्या घ्या, महत्वाच्या नियुक्त्या. चल घे रे पटापट. काय काय महत्वाच्या नियुक्त्या यावर्षी झाल्या त्या आपल्याला घ्यायच्या आहे. प्रत्येकाने लिहायचंय वहीत. घ्या. भारताचे 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा. भारताचे 53वे सरन्यायाधीच सूर्यकांत शर्मा. चेंज झाले का रे आता? 54वे आले का? हे ना, महासंचालक चेंज झाले वाटतं. सदानंद दाते आले ना, महासंचालक चेंज झाले ना, माहिती आहे का तुम्हाला? हा. भारताचे 53वे सरन्यायाधीश. सरन्यायाधीश म्हणजे पा काय राहत होतं, आता चर्चा केली ना ते गोष्ट लक्षात राहते. कोर्ट, आपलं कोर्ट, जळगावचं कोर्ट सगळ्यांना माहिती आहे, त्याला म्हणतात जिल्हा कोर्ट. काय म्हणतात त्याला? जिल्हा कोर्ट. त्याच्यानंतर दुसरं कोर्ट राहतं आपलं खंडपीठ. खंडपीठ किती रे? नागपूर, नागपूर, औरंगाबाद, पणजी. आणि चौथं कोणतं वाढलं? कोल्हापूर. वाढलं का अजून? झालं नाही. 3 खंडपीठ आहेत. आता आपण कोणत्या खंडपीठात येतो? औरंगाबाद मध्ये. औरंगाबादचं नाव संभाजीनगर. तर आता हे झालं आपलं खंडपीठ. पहिला पिलर काय आहे? जिल्हा कोर्ट. दुसरं तालुका कोर्ट बी राहतं. त्याच्यानंतर खंडपीठ. त्याच्यानंतर मग हायकोर्ट. काय म्हणतात त्याला? हायकोर्ट म्हणजे राज्य. समजतंय का? आता आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे उच्च न्यायालय, त्याचे न्यायाधीश कोण आहे? न्यायाधीश रात्नी. हा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहे? म्हणजे तुम्हाला माहितीच नाही? मग सांगा ना. चंद्रशेखर सी. चंद्रशेखर आहे त्यांचं नाव. हे आपल्या राज्याचं झालं. मुंबईला आहे ते हायकोर्ट. आणि हायकोर्ट पेक्षा बी काय आहे? सुप्रीम कोर्ट, ज्याला की मराठीत म्हणता सर्वोच्च न्यायालय. समजलं का? समजलं का रे? सगळ्यात पहिली केस कुठे पडते? जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालय. मग जिल्ह्यातून खंडपीठ मध्ये, खंडपीठ मधून उच्च न्यायालयामध्ये, आणि उच्च न्यायालयामधून सर्वोच्च न्यायालयामध्ये. म्हणजे जर कोणाला त्याचा गुन्हा कबूल नसेल तर मग तो वरच्या कोर्टमध्ये अपील करतो. बरोबर आहे की नाही? ही ते केस होते. त्याच्यानंतर समजा एखाद्या जणाला फाशी दिली, मग तो अपील करतो खंडपीठ मध्ये. मग खंडपीठ मध्ये परत त्याच्यावर सुनावणी होते. इथे बी फाशी दिली, त्यानं परत नाही पटलं, नाही बा माझ्यावर अन्याय झालाय, मग तो परत उच्च न्यायालयात जातो. उच्च न्यायालयामध्ये बी जर काही झालं तर ठीक, नाही तर मग तो सर्वोच्च न्यायालयात जातो. मग सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल, सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल ते त्याला मानावे लागतात. मग त्याच्याकडे शेवटचं ऑप्शन राहतं काय? राष्ट्रपती माफी. कलम 72 काय म्हणतात त्याला? दयेचा अधिकार. कलम 72 नुसार राष्ट्रपती त्याला माफ करू शकतो. फाशीची शिक्षा बी माफ करू शकतो का रे? हा, फाशीची शिक्षा बी माफ करू शकतो का? करू शकतो. फाशीची शिक्षा माफ करू शकतो. माफ केलं म्हणजे काय? त्याला जन्मठेपेपर्यंत आणून ठेवतो, म्हणजे ती शिक्षा कमी करतो.
म्हणून राष्ट्रपतीला जे फाशी झालेले लोक आहे ना ते दयेचा अर्ज करतात किंवा आम्हाला फाशी नको द्या. शेवटचा ऑप्शन काय त्यांच्याकडे? राष्ट्रपती. मग आता ह्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आपल्या भारताचे ते विचारले जातील ना. सूर्यकांत शर्मा किती नंबर? 53 नंबर. विचारलं जातं 53 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण? सूर्यकांत शर्मा. शाबास. आता सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपण कहू. सर्वोच्च न्यायालय काय? सर्वोच्च न्यायालय तर सगळ्यांना माहिती आहे, भारताचं सुप्रीम कोर्ट. घ्या. त्याच्यात आता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950. लिव रे. सर्वोच्च न्यायालय सुरू केव्हा झालं होतं आपल्या भारतात? 28 जानेवारी 1950. म्हणजे पहिले बी होते पण स्थापना आपली 28 जानेवारी 1950. बरोबर आहे की नाही? आता ह्या सर्वोच्च न्यायालयाचा कलम कोणता आहे घटनेमध्ये? सर्वोच्च न्यायालय लिहू. सर्वोच्च न्यायालयाचं कलम 124 आणि उच्च न्यायालय लिहून घ्या दोघी. सर्वोच्च न्यायालय कलम 124, उच्च न्यायालय कलम 214. 124, 214. आणि जिल्हा न्यायालयाचं काय रे? 233. झालं? लिहू रे फटाफट. झालं का? त्याच्या खाली लिहू आता. हे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे कोण? सूर्यकांत शर्मा. त्याच्या खाली लिही. शपथ कोण देतं त्यांना? शपथ राष्ट्रपती देतो. लिहिलं? सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश त्यांना शपथ कोण देतो रे? त्याच्या खाली लिहू. त्यांचा कार्यकाल 65 वर्षापर्यंत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाल 65. बावड्या किती? 65. आणि उच्च न्यायालयाचा 62 है ना? 62 आहे. हा, जिल्ह्याला कमी असेल ते नाही माहिती, ते काही विचारलं बी गेलं नाही आजपर्यंत. 62 हे लक्षात ठेवायचं, हे कामात येतं. काय विचारलं याच्यावर? याचा कलम विचारला, त्यांचा कार्यकाल विचारला, ते कोण आहे ते विचारलं. बरोबर का? त्याच्यानंतर त्यांना शपथ कोण देतं? यांना शपथ कोण देतं रे? यांना शपथ देतो राष्ट्रपती. आणि यांना कोण देतं रे? यांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती. आणि यांना कोण देतं? राष्ट्रपतीचा कलम हा, आणि राज्यपालचा आणि ह्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतं रे? म्हणजे हा याला शपथ देतो आणि हा याला शपथ देतो. इकडे बी तसंच आहे ना? हा याला, समजलं का? आता महत्वाचं काय अजून? शपथ झालं, कार्यकाल झाला. हे जे आपलं सर्वोच्च न्यायालय हे कुठे? दिल्ली. सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि उच्च न्यायालय मुंबई. लिहा, लिहून घ्या. आता तुम्ही नोट्स कशा लिहिताय तुमच्यावर आहे. मी तुम्हाला डिटेल देतोय, तुम्ही एका खाली एक लिहिलं तरी चालेल. सर्वोच्च न्यायालय दिल्ली, एक एक लाईनवर येऊन द्यायचं. असं पहा, मी तुम्हाला नोट्स लिहून दाखवतो. आता मी लिहिलं, समजा मी कसं लिहितो पहा. मी 2 भाग केले असते. सर्वोच्च न्यायालय आणि इकडे येलं असतं उच्च न्यायालय. 214, 124, 214. सूर्यकांत शर्मा. इकडे सी चंद्रशेखर. कार्यकाल 65, 62. हे की नाही? हा, लिहून घ्यायचं ना, ते मी शॉर्टकट लिहितोय. असं व्यवस्थित लिहिलं असतं. झालं? हा, इकडे आता आपलं जे सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये किती टोटल न्यायाधीश आहेत? 34. 33 प्लस हे एक. लिहा, 33 अधिक 1 असं लिहायचं. +1 34. झालं?
आता सगळं डोक्यात गेलं असेल की काय आहे कसं आहे, झालं का? हा, मग आता अजून काय प्रश्न बनेल याच्यावर ते बी सांगतो की भारताचा पहिला सर्वोच्च न्यायालयाचा पहिला न्यायाधीश कोण? लिहा, पहिले सरन्यायाधीश कोण होते आपले? हिरालाल कानिया, हिरालाल जे कानिया, हिरालाल जे कानिया. पुस्तकामध्ये एवढं आहे का रे? हे जे मी तुम्हाला आता लिहून दिलं हे एवढं दिलंय का पुस्तकामध्ये? नाही. हा माझा अभ्यास आहे की मी तुम्हाला काय प्रश्न येईल हे प्रेडिक्ट करून देतोय. आता ते वाचणं आणि लक्षात ठेवणं हे तुमचं काम आहे. हिरालाल जे कानिया हे पहिले सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना सरन्यायाधीश म्हटले जाते. काय म्हटलं जातं? हा, बस एवढं तुमच्यासाठी भरपूर आहे. आता जे शेवटचं आहे पण लिहायची काही गरज नाही. यांचा पगार 2,80,000. पगार किती त्यांना? वेतन, ज्याला की काय म्हटलं जातं? मानधन. 2,80,000 पगार आहे त्यांना. इथे आपलं सर्वोच्च न्यायालय संपलं. जमीन. नेक्स्ट, भारताचे नवे उपराष्ट्रपती. एक लाईन सोडायची, एक लाईन सोडायची आणि खाली लिहायचं. लाल पेनाने मस्त हेडिंग द्यायचं, भारताचे नवे उपराष्ट्रपती. लाल पेन आहे सगळ्यांकडे का चोरीला गेले? अर्ध्यांकडे दिसत आहे, बाकीचे. भारताचे नवे उपराष्ट्रपती नाव CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन. कलम 63. कलम 63. त्याच्या खाली एक लाईन लिहा. काय? भारताचे उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मग आता सांगा की हे उपराष्ट्रपती म्हणून पगार घेता का अध्यक्ष म्हणून पगार घेता? उपराष्ट्रपती म्हणून. ध्यानात ठेवायचं, लिहायची काही गरज नाही. पगार जास्त उपराष्ट्रपतींचा आहे ना. 2 नंबरचा पद आहे ना आपल्या भारतातलं. 1 नंबर राष्ट्रपती, 2 नंबर. मग पगार कोणाला जास्त राहील? मग आपण कमी पगाराची ड्युटी करू का जास्त पगाराची? पण ते दोन्ही मिळून एकच राहतं. आता सगळ्यात खतरनाक प्रश्न. हे आपल्या राज्यसभेचे अध्यक्ष आहे, बरोबर? आणि राज्यसभेला वय किती लागतं रे? राज्यसभेला वय किती लागतं? राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वय किती लागतं? 30. किती लागतं? आणि लोकसभेसाठी? मग हा जो उपराष्ट्रपती पद आहे, हा उपराष्ट्रपती होण्यासाठी किती पद लागतं? वय लागतं 35. समजतंय का? उपराष्ट्रपती पदासाठी 35 वर्षाचा असणे कंपल्सरी आहे. म्हणजे मी होऊ शकत नाही. मी 33 आहे ना, अजून 2 वर्ष थांबणं पडेल, मग मी उपराष्ट्रपती बनेन. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती पदासाठीची वयोमर्यादा आहे 35. किती? 35. पण राज्यसभेची किती आहे? 30. समजतंय ना? समजतंय का? मग 30 पेक्षा जास्त आहे तर तालीम ना. एखादी व्यक्ती जर 50 वर्षाचा आहे तर तो राज्यसभेत जाऊ नाही शकत का? जाऊ शकतो. 29 असला तर जाऊ शकत नाही. तर 30 कंप्लीट करणं पडेल. लोकसभेसाठी किती पाहिजे? आता महत्वाचा प्रश्न, ज्याला माहिती त्याला हातवरती करायचा, तोंडातून नाही काढत. मतदान करण्यासाठी वय किती लागतं? मतदान करण्यासाठी वय किती लागतं? 18. मतदान करण्यासाठी वय लागतं 18. आणि ग्रामसभेत सदस्य होण्यासाठी वय किती लागतं? सॉरी, ग्रामपंचायतीत सदस्य होण्यासाठी वय किती लागतं? 21.
समजतंय? तर असा अभ्यास राहतो भाऊ, असा अभ्यास करावा लागतो. आपण वाचतो ना, वाचला आपण एक लाईन वाचली की त्याला प्रश्न विचारायचा की ही मी लाईन वाचलीये, त्याच्यावर काही प्रश्न येईन का परीक्षेले? आपण काय करतो, पटापट वाचतो. तसं नाही करत. आता हे जे एवढं नॉलेज आहे कशाच्या भरोश्यावर माहितीये का? झालेले सगळे प्रश्न मी वाचलेले, परीक्षांना आलेले प्रश्न, जे जुन्या प्रश्नपत्रिका मी ते सगळ्या पाहिलेले. मग मी जेव्हा अभ्यास करायला बसला ना की मला ते प्रश्न आठवता, मग मी तिथे बरोबर थांबतो. अरे ग्रामसभेवर प्रश्न विचारला होता, ग्रामसभा कलम, ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत 40 आहे, ग्रामसभा 243 ए. ग्रामसभेचा कलम काय आहे? 243 ए. ग्रामपंचायत 40. लक्षात ठेवा, ग्रामपंचायत आणि ग्रामसभेमध्ये फरक राहतो. आपल्या गावामध्ये किती वेळा ग्रामसभा घेतली जाते? एका वर्षातून 4 वेळा. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 2 ऑक्टोबर या 4 दिवशी ग्रामसभा घेतली जाते. एका वर्षात 4 वेळा ग्रामसभा घेतली जाते. हा बी ब्रँडेड प्रश्न आहे, पोलीस भरतीचा प्रश्न आहे. आता मला नेमकं आठवत नाही कोणत्या जिल्ह्यात विचारलाय, नाही तर पहिले जिल्हे बी सांगे मी तुम्हाला की या जिल्ह्यात विचारलाय रे. आता मी नजर पुस्तकला हातात लावली, फक्त आता एवढंच लक्षात राहिलेलं आहे की हा प्रश्न आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यात आलेला आहे ते लक्षात. नाही तर मग तलाठीचे बी प्रश्न पाठवते, तलाठीचा हा प्रश्न कोणत्या जिल्ह्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्याची स्पेशल परीक्षा होय, कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आहे, हा प्रश्न कोणत्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेत आलेला होता. कारण तेव्हा असे पुस्तकं नाही राहायचे, मी प्रिंटा मारायचा. अकोला तलाठी भरतीची आली प्रिंट माझ्याकडे, जळगाव आली, अहमदनगर आणली, मग त्या प्रिंटा मारायचा आणि त्या प्रिंटा आणून मग मी अभ्यास करायचा. त्याच्यामुळे मग लक्षात राहायचं ना. आता काय सगळं भारूड भरती एकाच पुस्तकात सगळ्या प्रश्नपत्रिका, 24,500 तुमच्याकडे पोलीस भरतीचं. तसं या उपराष्ट्रपती बद्दल आपलं चालू होतं. सगळ्यांचे पाठ झाले. एवढं लक्षात ठेवा की ते कोणत्या राज्याचे आहे? तामिळनाडू. कुठले आहे ते? काही लिहायची गरज नाही. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत. व्यवस्थित लिहा, आचार्य देवव्रत. याच्या अगोदर कोण होते? सीबी, जे आता उपराष्ट्रपती झाले. मग ते पद खाली झालं, मग त्यांच्या जागेवर कोण आले? आचार्य देवव्रत. झालं पाठ. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, लाल पेनाने लिहायचं, आचार्य देवव्रत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे. महाराष्ट्राचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे. स्पीड वाढवा थोडा, कारण टाइम कमी आता. हे जेव्हा आम्ही जीकेचं लेक्चर घेतो तेव्हा 10 तास बी कमी पडता, तर हे तर 1.5-2 तासच आहे आपल्याकडे. दिनेश वाघमारे झालं. आता निवडणूक आयोग 2 प्रकारचे, एक आपला केंद्रीय निवडणूक आयोग आणि एक राज्य निवडणूक आयोग. केंद्राच्या निवडणूक आयोगाचा कलम 324. एवढा विचार करणार पडतोय तर कस काय होईल? 324 लिहा. केंद्रीय निवडणूक आयोग 324. त्याचे अध्यक्ष कोण आहे? ज्ञानेश. लिहू घेतलं होतं आपण मागच्या वेळेस. आणि हे जे नवीन राज्य निवडणूक आयुक्त आहे आपले, हे राज्याचे, आपले महाराष्ट्र राज्याचे, दिनेश वाघमारे. 324 केंद्रीय निवडणूक आयोग. राज्य 243 के. राज्य निवडणूक आयोगाचा कलम आहे 243 के. झालं. केंद्राचे ज्ञानेश कुमार आणि राज्याचे आपण आता लिहिले ना दिनेश वाघमारे. 2 भाग करायचे किंवा मस्त पैकी लिहायचं नोट्स मध्ये घ्या.
झालं. आता त्यांच्या स्थापना लिहून घ्या. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती, 1000 वेळा विचारला हा प्रश्न. 26 एप्रिल, तारीख बी लक्षात ठेवा, 26 एप्रिल 1994. त्याच्या पुढे कंसात लिहा 73व्या घटना दुरुस्तीने, 73व्या घटना दुरुस्तीने राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. काय झालं मला विचारा ना, काय विचारायचं. 26 एप्रिल 1994. आणि केंद्राचा लिहा रे, केंद्रीय निवडणूक आयोग झाला होता, हे तर पाठच पाहिजे. 25 जानेवारी 1950. म्हणून 25 जानेवारी हा कोणता दिवस राहतो? मतदार दिवस. 25 जानेवारी 1950. आता यांचे पहिले अध्यक्ष लिहून घ्या रे. राज्य निवडणूक आयोगाचे आपले पहिले अध्यक्ष होते D.N. चौधरी. राज्य निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष D.N. चौधरी. 2 भाग केले पानाचे, म्हणजे लिहायला आपल्याला सोपं जातं. राज्य निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष D.N. चौधरी. आणि हे विचारलंय रे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण सांगतं? मागच्या वर्षी आला होता पोलीस भरतीला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष पहिले सुकुमार सेन. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पूर्ण अजून बी स्टडी केलेल्या नाही. मला काय करत होती मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहायची, तरी बी पाय घेतल्या मी. सुकुमार सेन. इस्रोचे अध्यक्ष आपण लिहून टाकले है ना, व्ही नारायणन लिहिले ना. हा, नेक्स्ट. मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम. न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम. झालं का? नेक्स्ट. सेबी, SEBI, सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्याचे अध्यक्ष, सेबीचे अध्यक्ष. एकदम सिंपल प्रश्न येऊन जातो. सेबीचे अध्यक्ष कोण? तुहिन कांत पांडे. तुहिन कांत पांडे. सेबीची स्थापना लिहि रे 1988. सेबीची स्थापना 1988 आणि 1988च्या पुढे कंसात टाक. पटेल समितीच्या शिफारशीने, पटेल समितीच्या शिफारसीने स्थापना 1988. लिहायचं कसं माहितीये ना? कसं लिहिताय माहितीये ना? हे बा, लिहायचं कसं ते बी शिकवतो. आता तुम्ही लिहिलं इथे सेबी अध्यक्ष तुहिन कांत पांडे. स्थापना 1988. पटेल समितीच्या शिफारसीनुसार. झालं, संपलं. एक लाईन सोडायची याच्या खाली आणि मग नेक्स्ट चालू करायचं. म्हणजे मोकळं वाटतं आणि वाचायला चांगलं वाटतं. हा, मानवी हक्क आयोग ते झालंय. RBI चे 26वे गव्हर्नर लिहा. लाल पेनाने द्यायचं हेडिंग. RBI चे 26वे गव्हर्नर असं हे हेडिंग जे आहे ना, हे लाल पेनाने द्यायचं आणि त्याच्या खाली निळ्या पेनानं लिहायचं. RBI चे 26वे गव्हर्नर कोण रे? संजय मल्होत्रा. त्यांनी कोणाची जागा घेतली? शक्तिकांत दास. त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतली. त्याच्या खाली लिहू रे, RBI ची स्थापना 1 एप्रिल, तारीख बी लिहू. RBI ची स्थापना 1 एप्रिल 1950.
35. आणि त्या लाल पेन कुठे गेला? मुख्यालय मुंबई. आरबीआय कुठे आहे? मुंबईला. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारताचा संपूर्ण पैसा या बँकेत राहतो. या बँकेच्या अंडरच सर्व सरकारी आणि खासगी बँका चालतात. मग आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे सध्याचे? संजय मल्होत्रा. मग काय विचारीन रे आता? आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? लिहा. सर ऑस्बर्न स्मिथ. हे इंग्रज 1935 मध्ये इंग्रज होते ना आपल्या देशात. सर ऑस्बॉर्न स्मिथ हे पहिले होते. आणि खाली जर विचारलं आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण, गव्हर्नर कोण, तर काय लिहायचं? सी.डी. देशमुख. हा, सर ऑस्बॉर्न स्मिथ. सर ऑस्बॉर्न स्मिथ 1935 ला जेव्हा बँक स्थापन झाली ना तेव्हा हे अध्यक्ष होते, सर ऑस्बॉर्न स्मिथ. आणि भारतीय जर म्हटलं तर सी.डी. देशमुख. म्हणजे भारतीय आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर झाले. एकाच टायमाला दोन्ही होते का? नाही, 35 ला हे होते. म्हणजे 47 पर्यंत हेच राहिले, चेंज होत गेले. त्याच्यानंतर मग भारतीय आले, सी.डी. देशमुख. चिंतामणराव काहीतरी देशमुख असं नाव आहे त्यांचं. नेक्स्ट, बीसीसीआय चे अध्यक्ष. बीसीसीआय चे अध्यक्ष मिथुन मन्हास. मिथुन चक्रवर्तीने बरं मन्हास. मिथुन मन्हास झालं. नेक्स्ट, बीसीसीआय काय माहिती ना? बोर्ड क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया. क्रिकेट खेळणाऱ्या लोकांची काउन्सिल आहे. आयसीसी चे अध्यक्ष कोण आहे? आणि लिहा, आयसीसी चे अध्यक्ष इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जय शाह. शाह. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश ते लिहून घेतले आपण. श्री चंद्रशेखर. सीने येते श्री चंद्रशेखर. श्री चंद्रशेखर झालं. पुढे महाराष्ट्राचे नवीन माहिती आयुक्त. महाराष्ट्राचे नवीन माहिती आयुक्त राहुल पांडे. राहुल पांडे. आपण केंद्रीय वित्त आयोग पाहिला रे, त्याच्यावर चर्चा बी केली ग्रामसेवकचं, बरोबर आहे की नाही? 280 होता तो. राज्य वित्त आपला केंद्रीय वित्त आयोग कलम 280. वित्त आयोग तो 280 पाहिलं होतं ना. हा, राज्य वित्त आयोग बी 243 आय 243 वाय. आय वाय लक्षात ठेवायचं. लिहा पटापट. राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष. पटापट पटापट लिहा आता हे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर. नेक्स्ट, यूपीएससी चे अध्यक्ष अजय कुमार. येतो ना प्रश्न? यूपीएससी चे अध्यक्ष एका खाली एक लिहा मस्त पैकी. आता यूपीएससी चे अध्यक्ष अजय कुमार. रॉ चे प्रमुख पराग जैन. लिहून घ्या, रॉ चे प्रमुख पराग जैन.
23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष, 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी. तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी. नेक्स्ट, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण सांगतं? नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. मग सीईओ कोण राहतात? नाहीये, BVR सुब्रमण्यम, BVR सुब्रमण्यम. सुमन बेरी उपाध्यक्ष आहे नाही. झालं? किती झाले? का तसं काही लिहित नाही? ठीक आहे ठीक आहे. चला घ्या पुढे घ्या. पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 निळ्या पेनाने लिहा. पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 चे ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा. झालं? नेक्स्ट, फिट इंडिया आयकॉन. फिट म्हणजे तो फिट नाही. फिट इंडिया आयकॉन. फिट इंडिया आयकॉन म्हणून आयुष्मान खुराना यांची नेमणूक. आयुष्मान खुराना शब्दाखाली अंडरलाईन. एकदम सिंपल लाईन मध्ये प्रश्न येऊन जातो. फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणाची नेमणूक झाली? फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना. एक आता ते निधन झालंय ते पाहावं लागेल आपल्याला. लिहा निधन धर्मेंद्र. पाहावं लागेल, फेमस आहे एकदम. धर्मेंद्र निधन. तारीख 24 नोव्हेंबर 2025. 24 नोव्हेंबर 2025. त्यांना ही मॅन म्हणून ओळखले जायचे. रे त्यांना ही मॅन म्हणून ओळखले जायचे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. बरोबर. धर्मेंद्र बद्दल महत्वाचा चित्रपट कोणता होता रे? शोले. ठीक नाही? आणि त्यांना मिळालेले पुरस्कार पद्मभूषण. पद्मभूषण भेटला होता त्यांना. त्याच्यानंतर ते लोकसभा सदस्य सुद्धा राहून चुकले. लोकसभा सदस्य सुद्धा होते ते 2004 ते 2009. त्यांना पद्मभूषण 2012 मध्ये भेटला होता. जन्मतारीख आहे त्यांची 8 डिसेंबर 35. हे लिहायची गरज नाही, लक्षात ठेवा. जेवढं राहील तेवढं महत्वाचं आहे. खालचं घ्या. झाकीर हुसेन यांचं निधन झालंय. माहिती आहे ना झाकीर हुसेन? तबला वादक. लिहा तिथे ज्येष्ठ तबला वादक. निधन 15 डिसेंबर 2024.
15 डिसेंबर 2024 यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण सगळे पुरस्कार भेटले. इथे आपल्या नियुक्त्या आणि जे महत्वाचे होते 2 ते संपलेलं आहे. ठीक आहे. सर आले का पाय बर. हा